चंद्रपुरात स्थापना दिनीच भाजपामधील गटबाजी चव्हाट्यावर आलेली आहे। भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी दोन वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले होते। यावरून देवेंद्र फडणवीसांच्या काकी शोभा फडणवीसांनी सुधीर मुनगंटीवारांना कानपिचक्या दिलेल्या आहेत। भाजपाची काँग्रेस होऊ देऊ नका असं शोभा फडणवीस म्हणालेले आहेत। अमरावती शहरामध्ये दिवसाआड तर बडनेरा शहरामध्ये 3 दिवसांनी पाणी पुरवठा होतोय। काही ठिकाणी तर 8-8 दिवस पाणी पुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। त्यामुळे आमदार रवी राणा यांनी अमरावतीच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकाऱ्यांसमवेत नागरिकांना सोबत घेऊन आढावा बैठक घेतली आहे। वाशिमच्या मानोरा शहरातून वाहणारी अरुणावती नदी सध्या कोरडी ठाक पडलेली आहे। त्यामुळे जनावरांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे। गुरांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्यामुळे शेतकरी आणि पशुपालक मात्र हैराण झालेले आहेत। अकोल्यातल्या धामणा आणि बोरगाव वैराळे या गावांचा रस्ता खराब आणि खड्डेमय झालेला आहे। त्यामुळे या गावातील बस सेवा बंद होण्याची शक्यता आहे। गावचे मुख्य रस्ते दुरुस्त करा, अन्यथा बस फेऱ्या रद्द करू असा इशारा एसटी आगाराने पत्राद्वारे ग्रामपंचायतीला दिलेला आहे। गडचिरोलीमध्ये आदिवासी कार्यकारी संस्था देऊळगाव केंद्रावर धान आणि बारदाना खरेदीमध्ये 1.5 कोटींचा घोटाळा झालाय। प्रादेशिक व्यवस्थापक सोपान सांबरे यांनी या संदर्भात संबंधित केंद्राचे अध्यक्ष आणि अधिकाऱ्यांना नोटीस बजावली असून लवकरच कारवाई करण्यात येणार आहे।